आज एक एक्साइटमेंट शेअर करणार आहे. आम्ही फिफा वर्ल्ड कपच्या एका गेमला गेलो होतो. आत्ता परवाच्या मंडेला गेलो होतो. स्पेन वर्सेस काबो वर्दे नावाचा जो देश आहे त्या दोघांचा गेम होता आणि आम्ही खूप प्रयत्न करत होतो कुठल्या तरी गेमचं तिकीट मिळेल आणि आपल्याला जाता येईल असं. पण माझा नवरा तो त्याचं सॉकर रेफरिंग करतो तो त्याच्या त्या ग्रुप थ्रू त्याला तिकीट्स मिळाली आणि आम्हाला 1-2 दिवस आधी कळलं. आम्ही राघवला सांगितलं नव्हतं आणि आमच्या इथून आमच्या घरापासून आम्हाला ट्रेन स्टेशनपर्यंत पोहोचायला साधारण 30 मिनिटं लागतात आणि खूप गर्दी असेल तर अर्थात तासभर लागतो. त्याच्यानंतर एक ट्रेन आणि मग अजून एक ट्रेन, अशा 2 ट्रेन्स घेऊन मग ती जी दुसरी ट्रेन आहे त्याचं जे एक स्टेशन आहे ते डायरेक्ट तुम्हाला स्टेडियममध्ये घेऊन जातं. मर्सिडीज बेन्झ स्टेडियम आहे अटलांटामध्ये, तिथे हा गेम होता. आमची चर्चा आदल्या दिवशीपासूनच सुरू झाली होती की किती वाजता निघायचं आणि मग मला आधीच सांगा, मग यावेळेला मी गाडीत असेल, मी जाणार वगैरे असे बरेच सगळ्यांनी एकमेकांना धमक्या वजा सूचना दिल्या होत्या. गेम 12चा होता आणि आम्ही 6:15 वाजता गाडीमध्ये होतो आणि तेव्हा मी अर्थातच म्हणत होते एवढ्या लवकर आधी जाऊन ते खुर्च्या पुसायला सामान आपण घेऊन जायचंय का ते देणार आहेत वगैरे असे काहीतरी मी फालतू प्रश्न विचारत होते. मग आणि सोमवार होता त्या दिवशी, इतकी गर्दी होती की आम्हाला ट्रेनपर्यंत म्हणजे पहिल्या ट्रेन स्टेशनपर्यंत पोहोचायलाच आम्हाला जवळजवळ तासभर लागला असेल, 50 मिनिटं ते तासभर लागला असेल. तिथे गेल्यानंतर मात्र सगळे गेमला जाणारी लोक आणि असं सगळं दिसत होता, सगळा तो कारवा एकूणामध्ये. मग पहिली ट्रेन घेतली, मग तिथे तो एक 15-20 मिनिटाचा मला वाटतं प्रवास होता फक्त. मग त्याच्यानंतर ट्रेन बदलली, 5 पॉईंट्स नावाचं एक स्टेशन आहे तिथे ट्रेन बदलली, पुढच्या ट्रेनमध्ये बसलो आणि तिथून मग जो स्टॉप होता तिथे उतरल्यानंतर मर्सिडीज बेन्झ स्टेडियम लगेचच लागतं. म्हणजे तुम्ही ट्रेन स्टेशनमधनं बाहेर पडलात की तुम्ही स्टेडियममध्येच जाता, डायरेक्ट तुम्हाला दिसतंच असं भव्य दिव्य एकदम सगळं. आणि काय कमाल माहोल होता तिथे. म्हणजे मला आधी वाटत होतं की अरे किती लोक चाललोय आपण, कशाला. नंतर मला थोडंसं पटलं होतं ट्रॅफिक बघून, मग मी गप्प बसले होते की ठीक आहे बरं झालं लवकर निघालो वगैरे. पण तो सगळा माहोल एन्जॉय करायला जो वेळ लागतो तो आम्हाला छान मिळाला एकदम. तिथे बाहेर लाईव्ह म्युझिक होतं. उत्साह असतो लोकांमध्ये, तो घ्यायला पाहिजे असं माझ्या लक्षात आलं. एक इतकी गोड बाई आम्हाला तिथे भेटली. तिने अशी एक तिची जी टोपी होती त्याला अशी छोटे छोटे बदकं होती वेगळी आणि अजून पण काय काय होतं. 9:30-10च्या सुमारास पोहोचलो असू, म्हणजे स्थानापन्न झालो असं म्हणलं. आणि गेम 12 वाजता होता, म्हणजे 2 तास होते. पण तो वेळ आम्हाला एवढा त्रासदायक वाटला नाही, कारण असं स्टेडियमचा एक माहोल असतो आणि आम्हीच पहिले होतो. अगदीच किरकोळ लोक होते आजूबाजूला, बाकी सगळं रिकामं स्टेडियम होतं. हळूहळू भरायला लागलं स्टेडियम आणि साधारण मला वाटतं 62,000 वगैरे लोक होते त्या गेमला त्या दिवशी. एकूण तिथे सगळी बसायची व्यवस्था पण म्हणजे त्या स्टेडियमच्या खुर्च्या असतात तसे स्टेडियमचे जिने पण, म्हणजे ते असे तुमचा सगळा पाय त्याच्यात जेमतेमच बसू शकतो. मला असं तिरकं वर जावं लागतं आणि त्या पायऱ्या अशा उंच असतात, त्यामुळे असं एकूण सगळं दाटीवाटीच असतं. आणि असे सगळे लोक तिथून, आणि माझी अशी कडेची एकदम सीट होती यावेळेला, त्यामुळे असे मी जिथे होते तिथे लोक असे दमून येत होते आणि तिथे ते असे हापसत होते आणि मग मी त्यांना यू गॉट दिस कारण त्यांना अजून तेवढंच पुढे वर कुठेतरी जायचं होतं. त्याच्यामुळे तो एक सगळा टाइमपास माझा चालू होता एकीकडे. आणि लहान मुलं, ओ माय गॉड, लोक इतकी लहान मुलं घेऊन, बाळं घेऊन येत होती आणि ते सगळे अवघड जिने, म्हणजे माझं स्वतःला घेऊन सुद्धा वर खाली करणं मला जिथे अवघड होतं तिथे ते सगळे लहान बाळांना घेऊन ते सगळे जात होते, येत होते. आणि माझं असं बारीक लक्ष असायचं की हे नीट पोचतायत ना, हळू असं. त्याच्यामुळे तो कॅरियर घेऊन, ते मूल घेऊन, ते फूड घेऊन त्याच्याबरोबर असं तो सगळं करत लोक इच्छित स्थळी, इच्छित खुर्चीत पोचायची बाबा एकदाची. भरपूर खानपान सेवा सगळी व्यवस्थित घेतली, एन्जॉय केलं. तिथे बसून चर्चा केली वर्ल्ड कपमध्ये आता कोण पुढे, काय कुठले गेम्स आहेत, काय बघायचे, काय व्हायचंय पुढे. अटलांटामध्ये अजून पण 2-4 गेम्स आहेत, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल बोललो आम्ही की कोण कधी जाणार आहे, कोणाला माहिती आहे का, आपल्या ओळखीतलं कोणी जाणार आहे का वगैरे, असं सगळं चर्चा चालू होती. मला एक अशी शंका होती, बरं माझा भूगोल कच्चा आहे याची मला पूर्ण जाणीव आहे,
मला हा काबो वर्दे नावाचा देश कुठे आहे बुवा, काय आहे याची हे माहिती नव्हतं. मला वाटलं की कोण येणार आहे काबो वर्देला चेअर करायला. मी आहे, जर कोणी नसेल तर मी आहे, कारण सगळे स्पेनचे फॅन आणि असं सगळं होतंच तिथे. पण तिथे त्या सगळ्या स्टेडियममध्ये 2 असे मोठे ब्लू कलरचे जर्सीज घालून काबो वर्देला चेअर करायला लोक आले होते. आमच्या अगदी पुढे म्हणजे पुढच्याच रो मध्ये एक असा ग्रुप बसला होता काबो वर्देला चेअर करायला. ती माणसं दिल खुलास, एक नंबर मजा आली त्यांच्याबरोबर गेम बघायला. सगळे जण चीअर करत होते. एकच नाव होतं, यमीन लमाल. म्हणजे 1 वर्षापासून ते 75 वर्षापर्यंतचे सगळ्या वयाच्या लोकांना तिथे मी यमीनचा जर्सी घालून चीअर करताना बघत होते. 18 वर्षाचा मुलगा आहे हा फक्त, आणि त्याचं नाव टंग ट्विस्टर आहे असं मला तरी वाटतं. पण त्याची पण स्टोरी अशी आहे की ही हॅड अ डिफिकल्ट चाइल्डहुड, आणि तेव्हा त्या कुटुंबाला ज्यांनी मदत केली त्या 2 व्यक्तींच्या नावांमधली नावं घेऊन त्याचं नाव ठेवलं. त्यामुळे अशी त्याची एक स्टोरी आहे. तो 10च मिनिटं का खेळला म्हणून आम्हाला तक्रार होतीच म्हणजे, पण मग किमान तो 10 मिनिटं तरी खेळला. राघवच्या डोळ्यात असे अगदी आनंदाश्रू आले होते की आई तुला माहितीये का मी काय बघतोय, तो कसं, ओ माय गॉड, असं तो निशब्द झाला होता. असा बघत होता तो अगदी. त्यामुळे स्पेन आणि काबो वर्दे हे 0-0 होतील असं तर डेफिनेटली मला नव्हतं वाटलं, पण तसं झालं. 0-0 गेम संपला. मग आम्ही परत निघालो आणि मजल दरमजल करत आम्ही साधारण घरी येईपर्यंत आम्हाला 6-6:30 तरी झाले असतील संध्याकाळचे. पण मजा आली. इट वॉज वन ऑफ अ काइंड एक्सपिरियन्स.